आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। केज तालुक्यात अवकाळी गाराच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळभाज्यांसह फळबागांचे नुकसान। शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। केज तालुक्यात अवकाळी गाराच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे, भाजीपाल्यांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। केज तालुक्यातील अनेक गावांमध्ये बुधवारी, गुरुवार या 2 दिवसात अवकाळी मुसळधार गाराचा पाऊस झाला आहे। या अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सध्या गहू, ज्वारी, हरभरा आणि फळभाज्यांचे आणि आंब्यासह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे। गुरुवार रोजी दुपारच्या वेळी केज तालुक्यातील घाटेवाडी येथे मुसळधार गाराचा पाऊस झाला। यामध्ये शेतकऱ्यांचे गहू, ज्वारी, हरभरा, मका आणि फळभाज्यांचे आणि आंब्यासह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। सध्या शेतकरी हा चिंतेत आणि अडचणीमध्ये आहे। या 2 दिवसात तालुक्यात झालेल्या अवकाळी मुसळधार गाराच्या पावसाचा पाऊस पडल्याने शेतकरी बांधव सध्या संकटात आलेले आहे। शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।